आहात। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवखुर्द नंबर 2 येथे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेचा शाखा प्रदान कार्यक्रम 21 मार्च 2024 रोजी उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे खेड तालुका अध्यक्ष BS पवार, कोषाध्यक्ष अरुणजी मोरे, सरचिटणीस रमणजी तांबे, संस्कार कमिटी प्रमुख देवदत्तजी हळदे, संरक्षण प्रमुख प्रकाशजी कांबळे, केंद्रीय शिक्षक तथा श्रामणेर गिरीशजी गमरे, श्रामणेर सुनीलजी सोनावणे, श्रामणेर सखारामजी जाधव, खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ मुंबईचे माजी सरचिटणीस माननीय DA जाधव साहेब व खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ खेडचे माजी अध्यक्ष देवानंद यादव यांनी मार्गदर्शन केले। शिवखुर्द नंबर 2चे आयुष्यमान अशोक बाबूराम तांबे, सरचिटणीस आयुष्यमान अमित अशोक तांबे, महिला अध्यक्ष आयुष्यमान अनिशा अशोक तांबे यांनी व्यवस्थापन केले। त्याप्रमाणे देवानंद यादव गुरुजी आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार आनंद तांबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रत्येक विभागात महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी आमच्या संस्थेचे उपस्थित आहेत। तर सगळ्यांचा मी आदर करतो। कोणाचं नाव चुकून जर राहिलं असलं तर आपल्या कार्यक्रमाला वेळ झालेला आहे। शिष्याची मंडळी सुद्धा आलेले आहेत, त्याचा सगळ्यांचा मी आदर करतो। सगळ्या ग्रामशाखेतून आलेले कार्यकर्ते त्यांचा आदर करतो आणि आजच्या कार्यक्रमाची जबाबदारी अध्यक्षांना आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने स्वीकारतो आणि पुढील जबाबदारी सूत्रसंचालन यांच्याकडे। आदरणीय यादव गुरुजी, देवानंद यादव गुरुजी यांना देखील विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करून घ्या। राम यादव साहेब यांना देखील विनंती करतो आपण दीपप्रज्वलन करून घ्या। सोनावणे गुरुजी, सोनावणे गुरुजी आपण त्या नामफलकाचं उद्घाटन करायचं आहे, त्याला पुष्पार्पण करायचं आहे। तर सर्वांनी आपण त्या नामफलकाच्या ठिकाणी जायचं आहे। चला भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा पवित्र भगवान गौतम बुद्धांचा पवित्र भगवान गौतम बुद्धांचा पवित्र भगवान गौतम बुद्धांचा आंबेडकरांचा आंबेडकरांचा आंबेडकरांचा। नाही नाही थांबा।
आपले दोन्ही हात जोडून आपल्या हृदयावर जोडायचे आहे. मी पुढे म्हणणार आहे, आपण ताली वाजवून वंदन कीर्तन त्याचं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. ब्रह्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. वाञ्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि. तरी बाबासाहेब बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं ते वाचन करत नाही, त्याप्रमाणे वागत नाही. आणि म्हणून आज आपल्या तालुक्याचं चित्र वेगळं आहे. ते मी आज आपल्यापुढे जागत नाही. जिथं बुद्धवाडी तिथं दारूचा धंदा, जिथं बुद्धवाडी तिथे दारू पिणारे लोक. आणि हे चित्र आज जगामध्ये, आज भारतामध्ये पोलीस स्टेशनला जेवढ्या कंप्लेंटी होतात त्या सर्व कंप्लेंटी कसल्या येतात, बुद्ध लोकांच्या कंप्लेंटी येतात. आणि कशाच्या येतात, या लोकांच्या. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. कारण आता जे असणारे लोक जे आहेत ते या चित्राकडे लक्ष देत नाही. भारतीय बौद्ध महासभेला हे चित्र आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि चित्र आपल्याला बदलायचं आहे. आणि खेळताना दिसलं पाहिजे हा बौद्ध समाज, हा माणूस एखादा बुद्ध. हा बुद्ध माणूस बोलल्यानंतर त्याच्यावर चोरीचा आळ येऊ शकत नाही, त्याच्यावर व्यभिचाराचा आळ येऊ शकत नाही. कोणी जरी बोलले की हा लोक चोरी केली असेल, दुसरा माणूस सांगायला पाहिजे अरे हा तर बुद्ध समाज, हा असा करूच शकत नाही, हा करूच शकत नाही. आणि एवढी खात्री, एवढी हिंमत, एवढी आचरण आपले जर असेल आणि तरच आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी बुद्ध धर्म काय नसता घेतला तरी चालला असतं ना. बुद्ध धर्म काय घ्यायलाच पाहिजे का? बाबासाहेब बोलले मी हिंदू धर्म सोडतो, मग बुद्ध धर्म कशाला घेतला? बाबासाहेबांना कुणी सांगितलं होतं बुद्ध धर्म घ्यायला? पण बाबासाहेब म्हणाले माणूस भाकरीवर जगू शकत नाही,
त्याला आचरण पाहिजे, त्याला नीती पाहिजे आणि नीतीशिवाय माणूस जगू शकत नाही. नीती म्हणजे वर्तणूक आणि बाकीच्या धर्मात वर्तणूक चुकली तर काय बरे मेल्यावर त्याला सजा होईल. म्हणजे कधी मेल्यानंतर त्याला स्वर्गात सजा होईल. बाकीचे धर्म सांगतात त्याला सजा होईल मेल्यानंतर. भगवान बुद्ध सांगतो या जन्मात चांगलं काम केलं तर चांगलं वर्तन केलं आणि वर्तन म्हणजे नीती. नीती म्हणजे पंचशील अष्टशील जे आहे ते नीतिमान बुद्ध धर्म आपल्याकडे आहे. तो तुम्ही कधीतरी एखाद्या पौर्णिमेला आमच्यापैकी कुणाला तरी बोलवा, आपण हा बुद्ध धर्म समजावून सांगण्याचा प्रयत्न करू आणि बुद्ध धर्म सर्वांना समजावू. तुम्ही पण समजावून घ्या आणि तो खऱ्या अर्थाने आता आपण नुसतं नावाला बुद्ध आहोत असं आपण नाही बघायचं. आपण वर्तनाने बुद्ध आहोत अशा तऱ्हेचं आपण वर्तन करूया, अशा तऱ्हेचं म्हणतो. आणि आज मी बराच बोलणार आहे म्हणून आज शिवशाखेने पहिल्या प्रथम भारतीय बौद्ध महासभेचं जे उद्घाटन केलेलं आहे त्या उद्घाटनाच्या निमित्तानं त्याला शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं ही शाखा एक आदर्श शाखा म्हणून भारतीय बौद्ध महासभेची व्हावी अशा त्यांची इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आहे लिखाणाची आणि म्हणून मी आपल्यासमोर हे सादर करणार आहे. कारण भाषणावर जास्त जोर न द्या, मी गीताकडे बोलतोय. तर त्या गीताचे शब्द आपण प्रत्येकाने लक्षात घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हटलंय की भाषणापेक्षा गीताने हा माझा समाज प्रबोधित होईल आणि म्हणून त्या गीताच्या माध्यमातून आपण प्रबोधन करत असतो. सोनियाचा दिस उदया आला, सोन्याचा दिवस, सोनियाचा दिस, अरे सोनियाचा दिस उदया आला, भीम कृपेने आपला उद्धार झाला. सोनियाचा दिस उदया आला, सोनियाचा दिस उदया आला, भीम कृपेने आपला उद्धार झाला. बाबासाहेब नसते तर आपली अवस्था काय होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळे वाचत आहात. परंतु कथा आताच सोडून सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पद्धतशीर आम्ही म्हणतो पण आम्हाला त्याचा अर्थ किती लोकांनी बोलतो हे पण आपण आपल्या अंतर्गताला विचारलं पाहिजे. आणि चित्रपत्र पडलो होतो अंधारात, बाबासाहेबांच्या पूर्वी चित्रपत्र पडलो होतो अंधारात, तेव्हा कृपेने आलो आज उजेडात, तेव्हा कृपेने आलो आज उजेडात, जातीयतेचा अंत केला, जातीयतेचा अंत केला, भीम कृपेने आपला उद्धार झाला, जातीयतेचा अंत केला, जातीयतेचा अंत केला, भीम कृपेने आपला उद्धार झाला. सोनियाचा दिस आज उदया आला, सोनियाचा दिस आज उदया आला, शिवशाखेने बौद्ध महासभेचा स्वीकार केला. सोनियाचा दिस आज उदया आला, भीम कृपेने आपला उद्धार झाला. त्याचा गुरुबाला एक 6 कार्याचं गीत आहे पण मी घेत नाही, कारण समोरच्या श्रोत्याचा देखील विचार करायला पाहिजे. आणि तो जर आपण विचार केला नाही कंटाळून रटा झाला तर त्याला अपयश मिळालं. आणि म्हणून आता या शिवशाखेने जी बौद्ध महासभेची शाखा स्वीकारलेली आहे त्याबद्दल मी थोडक्यात एक
संपूर्ण जे उपस्थित आहेत त्यांची मन हर्षाने प्रफुल्लित झालेली आहे. म्हणून मी म्हणतो हर्षले आज सारे मने सोडले त्याने विचार जुने. ते काय टिप्पणी करत नाही, पण तुझे कुणी नव्हतं ते आपण सोडलं पाहिजे. मी देखील एक खेड तालुका बोध समाज सेवा संघाचा माजी अध्यक्ष आहे. पण त्यांनी काय वाईट काम केलं असं मला म्हणायचं नाही ना, परंतु प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी असते आणि त्याप्रमाणे तो वागत असतो. हर्षले आज सारे मने सोडले त्याने विचार जुने. बौद्धमा सभा शाखा शिव गावी आणूनिया. बौद्धमा शाखा शिव गावी आणूनिया. हर्षले आज सारे मने सोडले त्याने विचार जुने. बौद्धमा सभा शाखा शिव गावी आणूनिया. बौद्धमा शाखा शिव गावी आणूनिया. बंधू भगिनी साऱ्या शुभ वस्त्रात शोभून दिसती. ग्रहण करून पंचशीला बुद्ध भीमाचा जय घोष करती. धम्म आचरणी पंचशीला सारे घेती. विहारी जाऊनी पंचशीला सारे घेती. विहारी जाऊनी. हर्षले आज सारे मने सोडले त्याने विचार जुने. बौद्धमा सभा शाखा शिवगावी आणूनी. बौद्धमा सभा शाखा शिवगावी आणूनी. बौद्धमा सभा शाखा शिवगावी आणूनी. धन्यवाद. आता ह्याच्या पुढे ज्या काही महाराजांनी ज्या छोट्या मोठ्या संघटना केल्या त्या बरखास्त करायच्या आणि मी जी संघटना तयार केलेली आहे त्या संघटनेचं भारतभर काम करायचं असं बाबासाहेबांनी आदेश दिलेला असताना आपण आज म्हणतो बाबासाहेबांचा आदेश व्यवस्थित पाळत नाही. आम्ही बौद्ध आहोत काय? कोणत्या प्रकारचे बौद्ध आम्ही आहोत? कोणी ह्या संघटनेचा बौद्ध, कोणी त्या संघटनेचा बौद्ध, कोणी त्या संघटनेचा बौद्ध. हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? बाबासाहेबांनी एकच अधिकार दिला, भारतीय बौद्ध सभेचे बौद्ध झालं पाहिजे तुम्ही आगे. मग आपण कुठल्या विचाराला आपण चालत आहोत हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. हा संरक्षण विभाग, धार्मिक विभाग, महिला विभाग हे 4 विभागांना काम करते हे संस्था आता अर्ज तुम्ही समजून घेतला पाहिजे. अशी व्यवस्था आहे का कुठल्या संस्थेमध्ये, कुठल्या संघटनेमध्ये? अशी तर संस्था एकमेव संस्था बाबासाहेबांनी निर्माण केलेली असताना आपण ती संस्था बाजूला ठेवतो आणि नको ती जशी बाळा पोटी पोरांना जशी आहेत ना जुन्या जमान्याची तशी नको त्याचे विचार असतो आणि नको त्या संघटना आपण चालवत राहिलोय. अशाने आपण बौद्ध थांबणारच नाही आणि आपल्या बौद्धांचे विचार आपल्याला पुढे जाता येतील का घेऊन? कसं करणार? तुम्हाला आज एवढं काही केलं बीएसपॉवर आज असेल उद्या नसेल, पण बीएसपॉवर पुनर्वेळी कधी घाबरला नाही. संघाचे काम करताना पण घाबरला नाही आणि आपल्या भारतीय बौद्ध सभेचे काम करताना मरणाची पण मला चिंता आहे. जो डर गया वो मर गया, जो डर गया वो समझो मर गया. अरे आज घर में
लक्ष्मी आहे ती तथागत भगवान गौतम बुद्ध त्याच्यानंतर पायदळ थांबला पण त्याला कारण काय आहे आमच्यामध्ये किती लक्षण आहे आमच्यामध्ये 3 लक्ष 30 लक्षण आहे 3 लक्षण आपल्यासाठी कमीच आहे 2 कुठं आहे प्रत्येक आहे आमच्याकडे नाही आम्ही काय करतो एवढं आता हे झालं सगळं सांगितलं तर मनोबरीने किती सुंदर सांगितलं पण लक्ष्मी शरणमय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं लक्ष्मी शरणमय्यं धर्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं लक्ष्मी